सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एक काळ असा होता जेव्हा सगळीकडे फक्त अंधार पसरला होता. उत्तरेकडून मुघल आणि दक्षिणेकडून आदिलशाही या सत्तांनी महाराष्ट्राला अक्षरशः चिरडून टाकलं होतं. मंदिरं पडली होती, गावे ओस पडली होती आणि रयतेच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. पण याच अंधारात पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या शिवनेरी गडावर एक आई आपल्या पोटातील बाळासाठी आणि या मातीसाठी स्वप्न पाहत होती. त्या मातेचं नाव होतं जिजाऊ. जिजाऊंनी गडावरच्या शिवाई देवीला साकडं घातलं. हे देवी, मला असा पुत्र दे जो या रयतेचं दुःख दूर करेल, जो परकीयांच्या गुलामगिरीतून या भूमीला मुक्त करेल. आणि तो सुवर्णदिन उगावला. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर सणई चौघडे वाजले. जिजाऊंच्या पोटी सह्याद्रीचा वाघ जन्माला आला. बारसं झालं आणि नाव ठेवण्यात आलं शिवाजी. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसंच शिवबांचा होता. लहानपणापासूनच जिजाऊंनी त्यांना रामायण महाभारताच्या गोष्टी सांगून घडवलं. दादोजी कोंडदेवांनी त्यांना शस्त्र चालवायला शिकवलं, तर जिजाऊंनी शास्त्र आणि संस्कार शिकवले. पुण्याच्या आसपासची जहागीर सांभाळत असताना वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी शिवरायांनी आपल्या सवंगड्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात प्रवेश केला. महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून एक अभूतपूर्व शपथ घेतली गेली. हिंदवी स्वराज्याची शपथ. ही फक्त शपथ नव्हती, तर ही गुलामगिरी विरुद्ध पुकारलेली पहिली ललकारी होती. इथूनच सुरुवात झाली एका वादळाची, ज्याने पुढे जाऊन मुघल साम्राज्याचा पाया हादरवून टाकला.